विमानतळावरून 21 किलो सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. 18 कोटींच्या सोन्यासह DRI कडून 2 जणांना अटक करण्यात आली. डोंबिवली MIDC मधील कंपनीत एका महिला कामगाराला मॅनेजरकडून मारहाण करण्यात आली. कामाबाबतच्या वादातून ही मारहाण करण्यात आली आणि या घटनेनंतर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी मॅनेजरला जाब विचारला. या प्रकरणातील मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली. नागपुरात दुचाकीवरून MD ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीकडनं 12.5 ग्रॅम MD ड्रग्जसह दुचाकी जप्त करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत दुजाभाव करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर खासदार सुनेत्रा पवारांनी महापालिकेला भेट दिली आणि यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. पुणे महापालिकेच्या आवारातील क्रीडांगणांची दुरावस्था झाली आणि याविरोधात मनसेनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मनपा परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. नवी मुंबईतील कामोठे बस स्टॉप मागे 12वीच्या प्रश्नपत्रिका आढळल्यात. कॉमर्स शाखेच्या प्रश्नपत्रिका असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान एका अनोळखी JCB चालकाने या प्रश्नपत्रिका टाकल्याची माहिती आहे. पनवेलमधील पलसपे इथल्या एका भूखंडावर अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार मनसेकडून करण्यात आली होती. दरम्यान मनसेच्या तक्रारीनंतर सिडकोने या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवला. बदलापूरमध्ये कचरा उचलण्यासाठी पालिकेकडून कालबाह्य गाड्यांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे नंबर प्लेट विना या गाड्या चालवल्या जात आहेत आणि कालबाह्य गाड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला. विक्रमगडच्या ब्राह्मणपाडामध्ये केशव सृष्टी ग्राम स्वास्थ्य योजना आणि मॅड फाउंडेशनच्या वतीनं आरोग्य शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात गावकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान लवकरच गावकऱ्यांना डिजिटल हेल्थ लॉकेट आणि स्वास्थ्य कार्डचं वाटप केलं जाणार आहे. दिवेला स्वतंत्र पोलीस स्टेशन तयार करण्याची मागणी शिवसेना उभाटाने केली आहे. जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंकडून या मागणीचं पत्र ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण करताना ज्या हातात राजदंड धरला होता त्या महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालाय. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पुण्यात मराठ्यांच्या देवघरातील शस्त्रदर्शन शिवप्रेमींसाठी आयोजित करण्यात आलंय. या प्रदर्शनात हा ठसा ठेवला जाणार आहे. समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या गुजरातमधील नामे निराली या बोटीचा मासेमारी करून परतत असताना अपघात झाला आणि या अपघातात पालघरच्या झाई इथल्या 4 मच्छीमार खलाशांचा बुडून मृत्यू झाला. पुण्यातील आंबिलोडा इथे एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागली. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. हद्दीतील एका पेट्रोल पंप जवळून एक ट्रक चोरी करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 38 लाख किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला. बुलढाण्याच्या शेगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी बस स्थानकासमोर निदर्शनं केली. एसटी कर्मचाऱ्यांनी 50% महागाई भत्ता देण्यासह विविध मागण्यांकडे आंदोलकांनी लक्ष वेधलं. बीडच्या परळीत राख मोफत देण्याच्या मागणीसाठी वीट उद्योग आणि लेबर संघटनेनं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. परळी औष्णिक विद्युत केंद्रातून पडणारी राख बंद केल्यामुळे वीट भट्टी चालक आणि कामगारांवर उपासमारीची वेळ आली. सांगलीच्या जत तालुक्यातील समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. परळीतील कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी परळी नगरपालिकेसमोर गेल्या 4 दिवसांपासून गोरक्षकांचं उपोषण सुरू आहे. जोपर्यंत कत्तलखाने बंद होणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा गोरक्षकांनी दिला. धुळ्यात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
अबू आझमींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। अबू आझमींची प्रतिकात्मक तिरडी काढत संघटनेनं निषेध नोंदवला। कैलास बोराडे मारहाण प्रकरणी अंबाजोगाईत ओबीसी बांधव आक्रमक झाले। घटनेचा निषेध व्यक्त करत ओबीसी बांधवांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। बुलढाण्यामध्ये बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला। बिहारच्या बुद्धगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली। आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले। दक्षिण रायगडमध्येही सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत। श्रीवर्धन, माणगाव, पोलादपूर आणि महाडच्या तहसील कार्यालयात आणि पंचायत समितीसमोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले। अहिल्यानगरमध्ये वडगाव गुप्ता या ठिकाणी अनेक नागरिक मागील 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्य करतात। मात्र ही जागा शासनाची असल्यानं तिथे राहत असलेल्या अनुसूचित जाती जमातींना नोटीस बजावण्यात आली। ही नोटीस रद्द करून त्यांना त्या जागी कायमस्वरूपी राहण्यास द्यावं अशी मागणी करत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। जळगावच्या कवयित्री बहिणाबाई विद्यापीठाच्या मागील जंगलात अचानक आग लागली आणि या आगीत जंगलातील झाडं जळून खाक झाली आहेत। तर आग विझवताना एक कंत्राटी वन कर्मचारी ही जखमी झाला। सोलापूरच्या बार्शीत साखर कारखान्याला भीषण आग लागली। या आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। इंस्टाग्रामवर सेकंड हँड फॉर्च्युनर गाडी विकत घेणं नागपूरमधील एकाला महागात पडले। कार विकत घेणाऱ्याने गुजरातमधील मालकासोबत सौदा केला। मात्र कार घरी आणल्यानंतर विकणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या चावीचा वापर करून ही कार विकत घेणाऱ्याच्या दारातून पळवली। या प्रकरणी गुजरातमधून दोघांना अटक करण्यात आली असून आरोपींकडे बनावट कागदपत्र आढळून आली। कराडमध्ये एसटी चालकाला कुऱ्हाडीसह सत्तुराचा धाक दाखवत धमकी देणाऱ्याला उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेतले। पुणे बंगळुरू महामार्गावर एसटी प्रवासी उतरवण्यासाठी बस थांबली असताना हा प्रकार घडला। कोपरगावच्या मायगाव देवी गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल पथकाने कारवाई केली। या कारवाईत महसूल पथकाने 2 बोटी उद्ध्वस्त केल्यात आणि या कारवाईत कोट्यवधींचा महसूल जप्त करण्यात आला। जळगावच्या पारोळ्यात पाण्याची मोटार चोरणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आली। दोन्ही चोरट्यांकडून 52,000 रुपयांच्या 4 मोटार जप्त करण्यात आलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी आजोबांनी 14 वर्षाच्या नातीला 2 लाख रुपयांना विकलं। एका कुटुंबाकडून 2 लाख घेत मुलीचं लग्न लावून देण्यात आलं। दामिनी पथकाकडून मुलीची सुटका करण्यात आली। बीडच्या वडवणी ट्रेडर्सच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली। आगीत लाखोंचं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार समोर आला। एका 19 वर्षीय तरुणानं 36 वर्षीय महिलेवर अत्याचार केला। त्यानंतर महिलेनं बचावासाठी आरडाओरडा करताच त्यानं विकृतपणे तिच्या संपूर्ण शरीरावर 15हून अधिक चाकूनं वार केलेले आहेत। यात त्यानं महिलेचा चेहराही विद्रूप केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। दौंड तालुक्यातील यवतमध्ये चड्डी बनियान घालून आलेल्या 3 अज्ञात व्यक्तींकडून एका घरावर हल्ला करण्यात आला। या घरातील एकाचा मृत्यू झाला असून 3 गंभीर जखमी आहेत। त्यांना लाठ्याकाठ्यांसह दगडानं मारहाण करण्यात आली। नागपूरच्या खापरखेडा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील भानेगाव टी पॉइंट मार्गावरील एटीएम सेंटरमध्ये 3 अज्ञात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवलंय। या जवळपास 2,52,000चा मुद्देमाल होता आणि या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्यांना बेदम मारहाण करण्यात आली। संभाजीनगरच्या जोगेश्वरीमध्ये ही घटना घडली। या प्रकरणी 39 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून
वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरपूरमध्ये 147 किलो गांजा जप्त करण्यात आला. अहिल्यादेवी चौकात एका कारमधून या गांजाची वाहतूक केली जात होती. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी कारवाई करत 4 जणांवर गुन्हा दाखल केला.